आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। कोणाचीही गय केली जाणार नाही, आरोपींना मोक्का लावणार पालकमंत्री चंद्रकांत दादा। आमचे सांगली प्रतिनिधी कळवतात की निष्पाप वेदांत बंडगरच्या हत्येची घटना गंभीर, दुर्दैवी आणि धक्कादायक आहे। वेदांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि राज्य शासन सहभागी आहोत। या प्रकरणांना पीडितांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री म्हणून पोलीस दल आणि प्रशासनाला कडक सूचना केल्या असून या गुन्ह्यात कुणाचीही गय केली जाणार नाही किंवा हस्तक्षेप वा दबाव खपवून घेतला जाणार नाही। आपण या प्रकरणाची माहिती घेतली असून घटना घडल्यापासून तपासासंदर्भातील हालचालींवर वेळोवेळी आपले बारकाईने लक्ष आहे। या दुर्दैवी घटनेबाबत मी व राज्य शासन अत्यंत संवेदनशील आहे। या प्रकरणातील प्रत्येक दोषी व्यक्तीला कायद्यापुढे उभे करण्यासाठी पोलीस यंत्रणेने पूर्ण क्षमतेने काम करण्याच्या सूचना दिल्या असून पीडिताच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत। पोलिसांनी तपासात गती घेतली असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निलेश गडदे व त्याचा साथीदार अतुल वायदंडे यांना अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने त्यांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। फिर्यादीत नमूद असलेल्या अन्य 3 आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे। या गुन्ह्यात सहभागी असलेला एकही आरोपी सुटणार नाही ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे। तपासातून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यामागील संपूर्ण साखळी उघडकीस आणण्यासाठी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्काचे कलम लागू करण्याची कार्यवाही सुरू आहे। या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। फिर्यादीत नमूद व इतर 3 आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याची ही गंभीर दखल घेण्यात आली। संबंधित पोलीस निरीक्षकांचा प्राथमिक चौकशी अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आला असून संबंधित पोलीस निरीक्षक यांना नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले आहे। या प्रकरणात कोणालाही अभय दिले जाणार नाही, कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि कोणताही दोषी सुटणार नाही, तसेच कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही। तपासात समोर येणारा कोणताही व्यक्ती कितीही प्रभावशाली अथवा कोणत्याही स्तरावरील असला तरी त्याला कायद्याच्या चौकटीत आणले जाईल। निपक्ष, पारदर्शक आणि वेगवान तपासाद्वारे पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले। निष्पाप वेदांत बंडगरची हत्या ही कुठल्याही संवेदनशील मनाला त्रास देणारी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे। या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करून त्यांना शिक्षा ठोठावल्याशिवाय शासन स्वस्थ बसणार नाही। या गुन्ह्यामध्ये अतिशय कठोरपणे शोध घेऊन संबंधित प्रत्येकाला अटक करून संघटित गुन्ह्याचा मोका कायदा त्यांना लावा असाही आग्रह, अशी सूचना मी पोलीस प्रशासनाने केली आहे। घटनेच्या दुसऱ्या क्षणापासून मी या घटनेमध्ये प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याशी, प्रत्येक संबंधित अधिकाऱ्याशी बोलतो आहे। हे प्रत्येक वेळेला जाहीरपणे सांगण्याची आवश्यकता नाही। या सततच्या कोऑर्डिनेशनमुळे यातले 2 मुख्य आरोपी, प्रामुख्याने निलेश गडदे आणि त्याचा साथीदार अतुल वायदंडे, या दोघांना अटक करण्यात आली। 3 उरलेले गुन्हेगार जे आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस लवकरात लवकर पोहोचतील। आता हा गुन्हा जो आहे तो स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे। अप्पर पोलीस अधीक्षकांच्या थेट मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर याची चार्जशीट तयार होईल आणि त्या संदर्भामध्ये जिल्हा मुख्य न्यायाधीशांशी बोलून ही केस फास्ट ट्रॅकवर कशी घेता येईल, लवकर निकाल कसा लावता येईल, याच्यात दिरंगाई कसे होणार नाही याचा स्वतः मी प्रयत्न करणार आहे। प्रामुख्याने या गुन्ह्याला संघटित गुन्हेगारी असल्यामुळे लवकरात लवकर सगळी कागदपत्र पूर्ण करून मोकाही लावण्याची सूचना मी दिलेली आहे आणि त्यामुळे मी सर्व नागरिकांना आश्वस्त करतो की त्याच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये तर आम्ही सहभागी आहोतच, त्या कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे आम्ही उभे आहोतच, पण यातला एकन एक गुन्हेगार हा शिक्षेपर्यंत पोहोचेपर्यंत, ज्याला कन्व्हिक्शन आपण म्हणतो, आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी मी ग्वाही देतो। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.